नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी शिपाई पदाची परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी म्हणजे कालच झालेली आहे. 2 शिफ्टमध्ये ते पेपर झालेले आहेत. तर त्यांचा कट ऑफ किती लागू शकतो म्हणजे किती मार्क्स मिळालेले विद्यार्थी पुढील जी स्वच्छता व चापडलेता चाचणी आहे त्यासाठी पात्र ठरवू शकतात, त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. कालच्या शिपाईच्या दोन्ही शिफ्टमध्ये आपलं जे न्यायालय भरती ई बुक आहे याच्यातून जशास तसे प्रश्न आलेले आहेत आणि आगामी परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. आता एक लक्षात ठेवा, कालचा जे पेपर झालेला आहे 2 शिफ्टमध्ये, त्याच्यामध्ये जी पहिली शिफ्ट होती 3 ते 3:30 ही शिफ्ट फारच सोपी होती. म्हणजे 30 जे प्रश्न होते ते 30ला 30 प्रश्न हे जी-के किंवा सामान्य ज्ञानवरचे होते आणि तेही अतिशय सोपे प्रश्न होते. त्यामुळं फर्स्ट शिफ्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोर खूपच चांगला आहे. म्हणजे 30 पैकी 30 घेणारे बरेच जण आहेत, 29 वर आहेत, 28, 27, 26 असे म्हणजे भरपूर चांगले मार्क्स मिळालेले आहेत. परंतु जर आपण सेकंड शिफ्टचा विचार केला तर तोही पेपर सोपाच होता, अवघड नव्हता. पण फरक काय माहिती आहे का? पहिल्या शिफ्टमध्ये फक्त जी-केचे प्रश्न होते, दुसऱ्या शिफ्टमध्ये गणिताचे प्रश्न होते 4-5, बुद्धिमत्तेचे प्रश्न होते 2-3, त्याच्यानंतर मराठी व्याकरणाचे प्रश्न होते आणि जी-केचे प्रश्न होते. मग गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न होते आणि त्यांची संख्या जास्त होती. त्यामुळं झालं काय की मुलांना पेपर सोडवायला वेळ लागला. काही जणांना वेळ पुरला पण नसेल कदाचित, कारण 30 मिनिटात 30 प्रश्न सोडवायचे होते आणि त्याच्यामध्ये 7-8 प्रश्न जर गणित बुद्धिमत्तेचे असतील तर थोडं अवघडच जाणार. पण तसे ते प्रश्न सोपे होते. पण फर्स्ट शिफ्टला फक्त जी-के होतं, तर सेकंड शिफ्टला सुद्धा जी-केच यायला पाहिजे होतं. तिथे गणित, बुद्धिमत्ता आणि मराठीचे प्रश्न नको होते. आणि जर सेकंड शिफ्टला गणित, बुद्धिमत्ता, मराठी आहे तर फर्स्ट शिफ्टला सुद्धा गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जी-के असं पाहिजे होतं. म्हणजे दोन्हीची जी काठिण्य पातळी आहे ती समान राहिली असती. पण असो, आता जे झालंय ते झालंय, त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. राहिला प्रश्न आता कट ऑफचा, किती मार्क्स असतील तर स्वच्छता व चापडलेता चाचणीसाठी विद्यार्थी पात्र होईल. तर एकच सांगतो तुम्हाला की 22 व त्यापेक्षा जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहेत ना, त्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता व चापडलेता चाचणीची तयारी करा. ॲक्च्युली त्याची काही वेगळी अशी तयारी करायचीच नसते. त्याची सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु 22 व त्यापेक्षा जास्त मार्क्स, मग ते कोणत्या शिफ्टचा असो, शिफ्टनुसार कट ऑफ लागत नाही. फर्स्ट शिफ्ट असो, सेकंड शिफ्ट असो, कुठल्याही असो, 22 व त्यापेक्षा जास्त जर मार्क्स तुम्हाला मिळालेले असतील तर त्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता व चापडलेता चाचणीचा विचार करा. ते पुढील प्रक्रियेसाठी पात्र होतील. तर हीच माहिती मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची होती आणि लिपिकच्या कट ऑफचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.